आपण बघत आहात मा रेणुका गोमाता गौरक्षण धाम। आदरणीय अशोक सेठ अग्रवाल यांचा परिवार पूजन करताना गेले अनेक वर्षापासून गोमातेचं पूजन व गोमाता संरक्षण धाम हे चालवत आहेत। 2 गायीपासून जवळपास 350 गायी त्यांच्याकडे आज गौरक्षण धामामध्ये आहे। आज चिखली शहरातून मोहाडी देवस्थान परिसरामध्ये गोमाताचं या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। विविध भागामध्ये त्यांचं पूजन पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मा रेणुका गोरक्षण धामचे अध्यक्ष आदरणीय अशोक सेठ अग्रवाल गोसेवा करताना गाई बापा या जमला जमला खेळाचा
ठिकाणी ही जी गौरक्षण संस्थेच्या माध्यमातून या ज्या गायी चालवल्या आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगणार? आज आपल्या चिखली नगरातून मा रेणुका देवी गोरक्षण संस्थांच्या माध्यमातून गोरक्षणमध्ये ज्या गायी होत्या त्या गायीचं स्थलांतर हे मोहाडीजवळ महादेवा मंदिराजवळ अत्यंत भव्य अशा प्रांगणामध्ये तिथं त्यांचं व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या संस्थांचे अध्यक्ष अशोक भाऊ अग्रवाल हे आहेत आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी. त्यांच्या गोरक्षणाची माहिती देण्याचं कारण असं की त्यांचं जे गोरक्षण आहे ते अत्यंत गायीसाठी सुविधा त्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि आता आपण पाहिलं त्या गायींच्या त्यांची तब्येत त्यांची तब्येत हे असे गळेलठ्ठ अशा गायी म्हणजे नुसतं गोरक्षण म्हणून नाही परंतु गोरक्षणमध्ये गायी कशा सांभाळाव्या हे या संस्थांपासून शिकण्याचं आहे. आणि म्हणून आज चिखली नगरातून त्यांचं प्रस्थान हे मोहाडी महादेवाच्या परिसरामध्ये तिथं भव्य अशा 15 एकरच्या जमिनीमध्ये होत आहे. आणि तिथं गोरक्षणची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून होत आहे. मा रेणुका देवीचा त्यांना आशीर्वाद आहे. श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं त्यांच्या संस्थांच्या वतीनं संस्थांसमोर गायींचं भव्यदिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे. गायीच्या अंगावर गुलाल उधळून फुलं उधळून त्यांचं माल्यार्पण करून आणि संस्थांचे अध्यक्ष यांच्यावरही पुष्पवृष्टी करून त्यांच्या सहकार्यावर वारकऱ्यावर पुष्पवृष्टी करून संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थांनी स्वागत केलेलं आहे. असंच त्यांच्या या कार्याला गोमाता म्हणजे 33 कोटी देवाची देवता आणि त्या देवतेचं पूजन आणि त्यांचा सबाळ जे संस्था करत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि या कौतुकाला कुठेही पारावार नाही. माणूस सगळ्या कामं करतो, सगळ्या सेवा करतो, पण गोसेवा ही फार महत्त्वाची सेवा आहे आणि आता तिला राजमाता म्हणून सुद्धा मान्यता मिळालेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा जो स्तुती उपक्रम आहे त्यांच्या पाठीशी भरून या संस्थांना जेवढं आपल्या भरीव हातांना सढळ हातांना मदत करता येईल अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि एक वेळ अवश्य संस्थांना भेट द्या. 28 तारखेला त्यांनी फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम हा मोहाडी परिसरामध्ये केलेला आहे. तिथं हरिचैतन्यजी महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ गोभक्तांना त्यांनी ठेवलेला आहे. तरी अवश्य तिथे येऊन त्या कार्यक्रमाची सुंदरता भव्यता वाढवावी एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. आपण एवढ्या भला मोठ्या या ठिकाणी गायी सांभाळत आहेत. अध्यक्ष या नात्याने 2 शब्द काय सांगणार? आज या चिखली शहरातून मा रेणुका गोरक्षण संस्थांच्या वतीने आम्ही चिखली येथून स्थलांतर करून मोहाडी या ठिकाणी 15 एकर परिसरात त्यांचं स्थलांतर होत आहे. त्या सर्व गायींचं उद्घाटन परवा दिवशी महाराज हरिश्चंद्र स्वामीजी महाराज पळसखेड यांचं प्रवचन आणि काल्याचं कीर्तन ठेवलेलं आहे. त्या कीर्तनात गोभक्तांना सर्वांना महाप्रसादाचाही लाभ व्हावा या हेतूने त्या ठिकाणी व्यवस्था ठेवलेली आहे. मागील 20 वर्षापासून आम्ही ही गोसेवा करीत आहोत. आमच्या वडिलोपार्जित 2 गायीपासून ही सेवा सुरू झालेली आहे. आज 300-350 गायी जवळपास झालेल्या आहेत या ठिकाणी. आणि एकही गाय आम्ही बाहेर विकत नाही. मरेपर्यंत तिचा आम्ही सांभाळ करतो. आमच्या वडिलांनी शिकवण देऊन गेलेलं आहे की गाय बाहेर विकायची नाही, मरेपर्यंत सेवा करायची आणि नंतर मग तिथं काय म्हणतात पद्धतीनं शांतविधी करायचा. ती परंपरा कायम ठेवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आज जागेअभावी त्या ठिकाणी स्थलांतरित करीत आहोत. आणि सर्व भक्तांनी त्या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घ्यावा, प्रसादाचाही लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार ते गायी सांभाळतायत? या गायींसाठी आव्हान मी एकच करेन, प्रत्येक शेतकऱ्यांना कमीत कमी एक गाय तरी पाळावी. नाही त्यांच्याकडून पाळणं होत तर त्यांनी आमच्या संस्थांना द्यावी आणि तिचे जे गोरे होतील ते गोरे त्यांनी उघड आमच्याजवळ घेऊन जावे.